Hello everyone and welcome back to our YouTube channel Math Foundation by Purma. आज आपण या व्हिडिओमध्ये प्रॅक्टिस सेट 5.1 चा क्वेश्चन नंबर 1 आणि क्वेश्चन नंबर 2 सॉल्व करू. हे दोघी पण क्वेश्चनचं आपण कंप्लीट आणि इन डिटेल सोल्युशन बघणार आहोत. सो आजच्या या व्हिडिओला आपण स्टार्ट करू. तो प्रॅक्टिस सेट 5.1 चा जो फर्स्ट क्वेश्चन आहे तो मी स्क्रीनवर लिहिलाय. सो आपण हळूहळू हा क्वेश्चन वाचू, याच्यात काय दिलेलं आहे हे समजून घेऊ आणि मग ते किती सोप्या पद्धतीने सोल्युशन काढता येईल हे पण बघू. क्वेश्चन काय दिला आहे, इन एन एनवेलप देअर आर सम 5 रुपीज नोट अँड सम 10 रुपीज नोट. टोटल अमाउंट ऑफ दिस नोट्स टुगेदर इज 350 रुपीज. Number of 5 rupees note are less by 10 than number of 10 rupees note. Then find the number of 5 rupee and 10 rupee note. सो जर क्वेश्चन आपण ओव्हरऑल समजला तर याच्यात काय दिलेलं आहे की माझ्याकडे 5 रुपयाच्या काही नोट्स आहे आणि 10 रुपयाच्या काही नोट आहे. मला काय फाइंड आउट करायचं आहे की माझ्याकडे किती 5 रुपयाच्या नोट आहे आणि किती 10 रुपयाच्या नोट आहे. सिंपल. काही डाऊट याच्यात? गुड. सो आता मला माहिती नाहीये ना की 5 रुपयाच्या नोटा किती आणि 10 रुपयाच्या नोटा किती आहे. ज्या गोष्टी माहिती नसतात त्या गोष्टींना आपण काय करतो, कन्सिडर. सो मी काय लिहिणार की नंबर ऑफ 5 रुपीज नोट माझ्याकडे आहे एक्स. एक्स नंबरचे 5 रुपयाच्या नोटा आहे. तसंच 10 रुपयाच्या नोटा माझ्याकडे वाय आहेत. इथपर्यंत सिंपल. ओके. आता क्वेश्चन मध्ये काय सांगितलं आहे की टोटल अमाउंट ऑफ दिस नोट्स टुगेदर इज 350 रुपीज. 5 रुपयाच्या टोटल नोटा आणि 10 रुपयाच्या टोटल नोटा यांना जर एकत्र केलं तर ते 350 रुपीज होतील. सो याला कसं लिहिणार, 5 रुपयाच्या माझ्याकडे एक्स नोटा आहे आणि 10 रुपयाच्या माझ्याकडे वाय नोटा आहेत. यांना जर एकत्र केलं तर माझ्याकडे 350 रुपीज झाले. तो इथून येणार 5x प्लस 10y इक्वल टू 350 आणि हे आपलं आहे इक्वेशन नंबर 1. ठीक आहे. फर्स्ट सेंटेन्स वरून आपल्याला इक्वेशन नंबर 1 कळालंय. आता सेकंड काय दिलं आहे, नंबर ऑफ 5 रुपीज नोट्स लेस बाय 10 दॅन नंबर ऑफ 10 रुपीज नोट. आता 5 रुपयाच्या ज्या नोटा आहेत त्या 10 रुपयाच्या नोटांमधून जर मायनस केलं तर ते उरतात 10. सो हे या क्वेश्चन मधून दिलेलं होतं. सो हे झालं आपलं इक्वेशन नंबर 2. सो आपल्याकडे इक्वेशन 1 आणि इक्वेशन 2 मिळालंय. इक्वेशन 1 आहे 5x प्लस 10y इक्वल टू 350 आणि इक्वेशन 2 आहे x मायनस y इक्वल टू 10. आता हे इक्वेशन आपण एलिमिनेशन मेथडने सॉल्व करणार. एलिमिनेशन मेथड मध्ये काय चेक करतो आपण, व्हेरिएबलचा एक कॉन्स्टंट जो असतो तो सेम पाहिजे. काय पाहिजे, व्हेरिएबलचा कॉन्स्टंट सेम पाहिजे. आता याच्यात व्हेरिएबल आहे एक्स आणि वाय, हे दोन व्हेरिएबल आहे. इक्वेशन 1 मध्ये एक्सचा कॉन्स्टंट आहे 5 आणि एक्सचा कॉन्स्टंट आहे 1. वायचा कॉन्स्टंट आहे पहिल्या याच्यात 10 आणि दुसऱ्या याच्यात आहे 1. आता मला सांगा, इथं बघा एक्सचं कॉन्स्टंट आहे 5 आणि 1, इथं वायचं कॉन्स्टंट आहे 10 आणि 1. तर आपल्याला एक कॉन्स्टंट सेम करावं लागेल. सो त्याच्यासाठी आपण काय करू, या 1 ला 5 ने मल्टिप्लाय करू. सो या 1 ला 5 ने मल्टिप्लाय केलं तर काय आन्सर येणार 5. सो हा 5 आणि हा 5 मग सेम होऊन जाईल. पण आपण एका व्हॅल्यूला मल्टिप्लाय नाही करत, आपण पूर्ण इक्वेशनला मल्टिप्लाय करतो. सो मी इथं लिहिते इक्वेशन मल्टिप्लाय बाय 5 टू इक्वेशन 2. ठीक आहे. सो हा जो पूर्ण इक्वेशन आहे त्याला आपण 5 ने मल्टिप्लाय करू. तो इथं इक्वेशन लिहू x मायनस y इक्वल टू 10 आणि मग काय येणार 5x मायनस 5y इक्वल टू 5 मल्टिप्लाइड बाय 10. आणि फायनली आलं आपल्याकडे इक्वेशन 5x मायनस 5y इक्वल टू 50. आणि हे झालं आपलं न्यू इक्वेशन नंबर 2.
ठीक आहे. सो आपल्याकडे आता इक्वेशन नंबर 1 आणि न्यू इक्वेशन नंबर 2 आहे. हे दोघं मी इथं लिहून घेतले. सिंपल. आपल्याला आता फक्त चेक करायचं आहे की याची साइन सेम असेल तर सबट्रॅक्ट होणार आणि सेम नसेल तर ॲडिशन होणार. सो या दोघांची साइन आहे पॉझिटिव्ह म्हणजे सेम साइन आहे. सो आपल्याला काय करावं लागेल, सबट्रॅक्ट. आणि सबट्रॅक्ट करायचं असेल तर हा जो इक्वेशन 2 आहे याच्या सगळ्या साइन आपण चेंज करतो. आता मला सांगा 5x - 5x किती होणार, 0. प्लस 10y आणि प्लस 5y होणार 15y इक्वल टू 350 - 50 केलं तर ते येतं 300. आता 15y इक्वल टू आलं 300. सो y ची व्हॅल्यू काढण्यासाठी आपण सिंपल 300 - 15 करणार आणि y इक्वल टू येणार 20. सो फर्स्ट y ची व्हॅल्यू तर आपल्याला इथून मिळाली. आता ही y ची व्हॅल्यू आपण काय करू, इक्वेशन नंबर 2 मध्ये पुट करू, कारण इक्वेशन नंबर 2 खूप इझी आहे. सो याच्यावरून आपल्याला x ची व्हॅल्यू लगेच मिळून जाईल. सो x ची व्हॅल्यू काढण्यासाठी आपण 20 ला ह्या साईडला पाठवणार तर तो होणार +20 आणि फायनली x इक्वल टू काय आलं मग 30. सो x आणि y हे दोघं पण व्हॅल्यू आपल्याला मिळालंय. क्वेश्चन मध्ये विचारलं होतं फाइंड द नंबर ऑफ 5 रुपी आणि 10 रुपीज नोट. सो 5 रुपीज नोट आपण काय डिफाईन केलं होतं, x. सो आपल्याकडे 5 रुपीज नोट किती आले मग 30, जो आपण इथून काढलं. 10 रुपीज नोट आपण डिफाईन केलं होतं y. सो इक्वल टू y ची व्हॅल्यू होती 20. सो अशा पद्धतीने आपण हा फर्स्ट प्रॉब्लेम इथं सॉल्व्ह केलेला आहे, ज्याच्यामध्ये आपल्याला विचारलं होतं की तुमच्याकडे 5 रुपयाच्या किती नोटा आहेत आणि 10 रुपयाच्या किती नोटा आहेत. तर आपल्याला आन्सर मिळाला आहे 5 रुपयाच्या 30 नोट्स आहे आणि 10 रुपयाच्या आमच्याकडे 20 नोट्स आहेत. सिंपल राईट. खूप इझी पद्धतीने मी तुमच्यापर्यंत हा प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचं ट्राय करते. सो आता फर्स्ट तर झालाय, आपण आता सेकंड प्रॉब्लेम कडे जाऊ. तो हा आहे प्रॅक्टिस सेट 5.2 चा क्वेश्चन नंबर 2. द डिनॉमिनेटर ऑफ अ फ्रॅक्शन इज 1 लेस दॅन ट्वाइस इट्स न्यूमरेटर. If 1 is added to numerator and denominator respectively, the ratio of numerator to denominator is 3/5. Find the fraction. आता या क्वेश्चन मध्ये काय दिलेलं आहे ते आपण समजू. क्वेश्चन मध्ये सांगितलं आहे की तुमच्याकडे एक न्यूमरेटर आहे आणि एक डिनॉमिनेटर आहे. तुम्हाला न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटरची व्हॅल्यू काढायची आहे आणि ती व्हॅल्यू काढल्यानंतर त्याचं फ्रॅक्शन काढायचंय. फ्रॅक्शन म्हणजे काय, न्यूमरेटर डिवाइड बाय डिनॉमिनेटर. ओके. सो आता क्वेश्चन मध्ये सांगितलं नाहीये की न्यूमरेटर काय, सो आपण न्यूमरेटर कन्सिडर करू x. डिनॉमिनेटर काय कन्सिडर करणार, y नाही. का, कारण पहिल्याच याच्यात दिलेलं आहे डिनॉमिनेटर ऑफ फ्रॅक्शन इज 1 लेस दॅन ट्वाइस इट्स न्यूमरेटर. सो फ्रॅक्शनचा हा जो डिनॉमिनेटर आहे तो काय आहे, न्यूमरेटरचं ट्वाइस आहे. सो 2 मल्टिप्लाइड बाय न्यूमरेटर आणि -1. 1 लेस दॅन म्हणजे -1. आता आपल्याला माहिती न्यूमरेटर मी काय कन्सिडर केला आहे, x. सो इथं आला 2x - 1. सो आपल्याला न्यूमरेटर मिळाला x आणि डिनॉमिनेटर मिळाला 2x - 1. सो हे दोन व्हॅल्यू आपल्याला इथून मिळाले. आता क्वेश्चन मध्ये सांगितलं होतं की इफ 1 इज ॲडेड टू न्यूमरेटर अँड डिनॉमिनेटर रिस्पेक्टिव्हली, द रेशो ऑफ न्यूमरेटर डिनॉमिनेटर इज 3/5. सो न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटर मध्ये जर 1 ॲड केला, सो x मध्ये 1 ॲड केला तर तो काय बनणार, x + 1. आणि 2x - 1 याच्यामध्ये जर 1 ॲड केला तर इथं काय बनणार, करेक्ट, हा -1 आणि +1 0 होऊन जाईल आणि इथं बनणार फक्त 2x. तर क्वेश्चन मध्ये काय सांगितलंय, आता न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटर या दोघांचं फ्रॅक्शन 3/5 आहे. सो न्यूमरेटर आला x + 1 आणि डिनॉमिनेटर आला 2x. यांचं फ्रॅक्शन केलं तर ते किती आलं,
3/5. सो आपण हे जेव्हा सॉल्व करू तेव्हा आपल्याला एखादी व्हॅल्यू मिळेल. तो आता आपण घेऊ याला सॉल्व करायला. ठीक आहे. तो सॉल्व करण्यासाठी आपण सिंपल क्रॉस मल्टिप्लाय करू. सो इथं येणार 5 मल्टिप्लाइड बाय x+1 इक्वल टू 3 मल्टिप्लाइड बाय 2x. सो आता या 5 ने मध्ये मल्टिप्लाय करणार. सो तो होणार 5x प्लस 5 मल्टिप्लाइड बाय 1 होतं 5 आणि इथं आलं 3 मल्टिप्लाइड बाय 2 म्हणजे 6x. सो हा झाला 5x. हा 6x ला इथं आणलं तर तो -6x झाला इक्वल टू प्लस 5 ला त्या साईडला घेतलं तर -5. आता 5x - 6x काय होणार -x आणि x इक्वल टू काय आलं मग 5. सो x ची व्हॅल्यू आपल्याला मिळाली आणि जर x ची व्हॅल्यू मिळाली तर आपण न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटरचा रेशो फाइंड आउट करू शकतो. रेशो फाइंड आउट करणं म्हणजे फ्रॅक्शन फाइंड आउट करणं. आपण काय शोधलं होतं न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटर. न्यूमरेटर होता x आणि डिनॉमिनेटर होता 2x - 1. तो इथं आला 5 सो मी हे सॉल्व करते. सो 10 - 1 होणार 9 आणि फायनली फ्रॅक्शन काय आलंय 5/9 आणि हे आपलं आन्सर आहे. ठीक आहे. सो ह्या व्हिडिओमध्ये आपण काय केलं प्रॅक्टिस सेट 5.2 चे हे 2 क्वेश्चन सॉल्व केलेले आहेत. आपण खूप सिंपल मेथडने सॉल्व करतोय. मी तुम्हाला हे व्हिडिओ बनवण्यासाठी जेवढी मेहनत घेते मला असं वाटतं की तुम्हाला व्हिडिओ खूप सोप्या भाषेत समजायला पाहिजे आणि आपल्या भाषेत समजायला पाहिजे. तर ह्या व्हिडिओसाठी माझ्या मेहनतसाठी तुम्हाला वाटत असेल तर एक लाईक करा, तुमच्या फ्रेंड्सला शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. कारण तुमचं एक सबस्क्रिप्शन मला खूप मोटिवेशन देतं अजून असे व्हिडिओ बनवण्यासाठी आणि छान छान कन्सेप्ट आणि छोट्या छोट्या गोष्टी तुम्हाला सोप्या भाषेत शिकवण्यासाठी. तर थँक्यू सो मच आणि आपण आता पुढच्या व्हिडिओमध्ये भेटू.